वेलकम टू न्यू ब्लॉग. मित्रांनो, माहिती आहे मी म्हणलो होतो की कंटिन्युअसली ब्लॉगिंग करेल, पण करता आली नाही काही रिझन असल्यामुळे. चला आता डायरेक्ट जातो तुम्ही मुद्द्याच्या ब्लॉगमध्ये. आज का विषय काय आहे तुम्ही थंबनेलमध्ये पाहिला असेल तर मी काहीतरी टाकलेले स्पेशल टाकले, प्रॉब्लेम्स ऑफ TVS रायडर 125. तर मित्रांनो, झालं असं की 2 वर्षापूर्वी मी घेतली ती TVS रायडर. त्या टायमिंगला भरपूर क्रेज होता TVS रायडरचा. तर मी पण माझ्या मित्रांनी भरपूर जणांनी घेतली ती, तर मला पण आवडली. मी पण ती गाडी घेतली TVS रायडर आणि मला गेल्या लगेच 3 महिन्यानंतर त्याच्यावर प्रॉब्लेम दिसायला लागले. तर गाडीमध्ये मला कधी बॅटरीचा प्रॉब्लेम आला, कधी वायर रूमचा प्रॉब्लेम आला, तर ते इंजिनचं आला कसं होता, त्यानंतर वायर रूमचा प्रॉब्लेम दिसत होता. तर मी स्टार्टिंगला जेव्हा घेऊन गेलो गाडी, तर तेव्हा मला बोलले की बॅटरीचा प्रॉब्लेम असेल, बॅटरी थोडीफार टेक्निकली प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही बॅटरी चेंज करून द्या. तर मला ती बॅटरी घेऊन मला पाठवलं होतं पटाटे फाट्यावर चेंज करायला, नाशिकच्या पटाटे फाट्यावर. तर मी तिथं चेंज पण केलं. त्यानंतर परत 6 महिन्यात मला गाडीचा प्रॉब्लेम आला TVSमध्ये, त्याच TVS आपली रायडर. मी ती गाडी घेतली ती उपनगरमधून, TVS गांधी मोटर्स हे इथून. तर चेंज टॉपिंगवर होतो. तर ती गाडीचा परत प्रॉब्लेम आला की मला तेव्हा ते बोलले की तुमचा आय थिंक वायर रूमचा प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करून देऊ. तर ती वायर रूमचा पण प्रॉब्लेम बघितला त्यांनी, तेव्हा पण तो काही दिसला नाही, त्यांना काही कळालं नाही. त्यांनी ती मशीन असते ती काय त्यांची काही त्याच्याने चेक केलं, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी बॅटरी चार्ज करून दिली, परत मला गाडी देऊन दिली हातात. त्यानंतर परत 6 महिन्यात मला प्रॉब्लेम आला. त्या टायमिंगला माझी ते चेकिंग करताना आढळलं की मॅग्नेटिक कॉईल गेलेली आहे. तर मॅग्नेटिक कॉईल पण त्यांनी चेंज केली. तर त्यानंतर आत्ता जस्ट 2 दिवसापूर्वी माझा गाडीचा परत प्रॉब्लेम आला. शुक्रवारी भर रस्त्यामध्ये, आता तुम्हाला माहीत असेल की नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं काम चालू आहे, तर भर रस्त्यामध्ये जिथून मागच्या ट्रक येत होती, तर गाडी अचानक बंद पडली माझी. आणि त्यानंतर त्यांनी इंग्लिशन घेतलं आणि चालू झाली नाही गाडी. तर अशा सिच्युएशनमध्ये एक कोणता पण व्यक्ती तो पॅनिकमध्ये जातो. तर माझी गाडी मी टोचन देऊन तिथं पोचवली. गाडी पोचवल्यानंतर मी त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला होता तर तो मी इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर मला काही सेकंदात तर जे TVS ऑफिशियल आहे त्याच्याकडून मेसेज आला की तुम्ही तुमचा रजिस्टर नंबर द्या, गाडी नंबर द्या, आम्ही तुम्ही त्याच्यावर बघू. तर दुसऱ्या दिवशी मला कॉल येतो मॅडमचा. मॅडम बोलता की सर तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम होता, आम्हाला कंप्लेंट आली वरतून. तर मी बोललो हां मॅडम. मी त्या मॅडमसोबत बोललो हां मॅडम, मी माझी कंप्लेंट होती, गाडीचा रायडरचा प्रॉब्लेम होतो. मॅडम मी तुमचा आवाज पुढे ओळखीसारखा वाटतोय. तर मी मॅडमला बोललो मॅडम मी तो कालचा तोच ऋषी आहे की ज्यांनी तुम्हाला बोललो होतं की माझ्या गाडीचा असा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तुम्ही मला म्हणले होते की हा माझा प्रॉब्लेम नाही आहे, ही केस माझ्याकडे नाही आहे. त्या मॅडमला असे म्हणलं तेव्हा, पण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं नाही. मग ठीक आहे, मॅडमनी बोलले ठीक आहे मॅडम, सर तुमचं जी काही कंप्लेंट असेल तर ती आम्ही घेऊ आणि गाडीवर काही कारवाई करू सॅटर्डेला, म्हणजे 1 दिवसानंतर. सकाळी टाकली ती मी 10 वाजता गाडी, आणि दुसऱ्या दिवशी मला 11 वाजता कॉल येतो त्यांचा की असा असा प्रॉब्लेम होता, आम्ही करून देऊ कवर. आणि आज मी जातो आहे गाडी बघायला, तर अजून पण माझी गाडी त्यांच्या टेक्निशियननी घेतली नाही आहे. ही गाडी TVS गांधी मोटरची उपनगरचं शोरूम आहे, तिथून अजून पण मला त्याच्यावर फीडबॅक मिळाला नाही, काही मिळालं नाही. तर मी रागाच्या भरात अजून एक व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर अपलोड केला. आणि तेव्हा मला TVS रेसिंग क्लब आहे त्यांचं वाटतं रायडरचा, तर त्यांच्याकडून मला मेसेज आला की आम्ही फॉलोअप घेऊ तुमच्यासाठी, आम्ही करू. तर वरतून सपोर्ट तर मिळतो, इंस्टाग्रामवर जेव्हा आपण टाकतो ना व्हिडिओ तेव्हा सपोर्ट मिळतो. पण असं काही करायला गेलो आपण जी शोरूममध्ये जातो तर तेव्हा ते आपल्याला सपोर्ट करत नाही आणि भरपूर प्रॉब्लेम येतात की आपल्याला उद्यावर ढकलून जातात. आता मी उद्या जाणार आहे, उद्यापास बघणार आहे माझं कोणी टेक्निशियननी गाडी घेतली आहे का नाही घेतली आहे ते, तर त्या कळेल. जोवर आपण कंटिन्युअसली जात नाही तोवर ते फॉलोअप घेत नाही. ही जेवढं पण सिच्युएशन आली, जनरली जर काय रिझन असतात तर तेव्हाच फास्ट टाईम घेऊन गेलो होतो. तेव्हा जर त्यांनी सगळं चेक केलं असतं, 2 वर्षात मला कमीत कमी 7 ते 8 वेळा मी तिथे गेलो एकच सेम प्रॉब्लेम घेऊन, अजून मला त्याच्यावर रिझन मिळालं नाही, काही व्हॅलिड रिझन मिळालं नाही. आणि कोणता पण व्यक्ती असो फ्रस्ट्रेट होईल याच्यावर. पण हां, मी माझ्या साईडनी जेवढं काय होईल मी सोशल मीडियावर टाकणार आहे, अपलोड करणार आहे, कारण की रिझन कळायला पाहिजे लोकांना पण की ह्या TVSच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. तर असं वाटतं की कुणी सगळ्यांनी मिळून TVSला बायकॉट करावा. त्यांची फीचर्स भारी आहे गाडीची, असं काही म्हणतात की फीचर्स भारी आहे, सगळं काय ओके आहे, पण मग मेंटेनन्स असं सर्व्हिसिंग असो ते त्याच्यामध्ये लॅग करतात. TVS मोटर्स आहे, TVS मोटर ऑफिशियल्स आहे, त्यांनी माझी एक विनंती आहे त्यांना की तुम्ही सर्व्हिस सेंटरवर असं लक्ष द्या. गाडी तुम्ही आणताय नवीन भारी आणताय, एकदम मस्त आणताय, चालायला पण स्मूथ हे सगळं आहे, पण हे जे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, त्यांच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करा. आणि
भरपूर नवीन गाडी घेऊन या. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही घेऊन नका येऊ, भरपूर नवीन गाडी घेऊन या, नवीन टेक्नॉलॉजी आणा, पण सर्व्हिसिंगवर लक्ष द्या. की आपण मेहनतीने गाडी घेतो तुमच्याकडून टी व्ही एसवाल्यांकडून, तर त्याचा पूर्णपैकी आम्हाला हे मिळावं, ही जिम्मेदारी तुमची आहे. सो तुम्ही त्याच्यावर तुमच्या सर्व्हिसवर हे करा, अपडेट्स करा, सर्व्हिस सेंटरवर लक्ष द्या. तर खूप मोठा इश्यू आहे सर्व्हिसिंगमध्ये. सो गाडीच्या याच्यात भरपूर प्रॉब्लेम आहे, तर टी व्ही एसनी लक्ष द्यावं मला असं इच्छा आहे. चला भेटतो मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय, जय हिंद, जय शिवराय. परत